ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी। विकास गोगावले पोलीस ठाण्यात शरण आल्याची न्यायालयाची माहिती आहे। श्रेयाश जगताप यांनी देखील शरण येण्याचे आदेश आहेत। गोगावले गटाकडून सर्वजण शरण गेलेले आहेत। जगताप गटातील देखील सर्वांना शरण येण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत। श्रेयाश जगताप यांना देखील शरण येण्याचे आदेश आहेत। गोगावले यांचे वकील सिद्धार्थ मेहता आणि महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी हा युक्तिवाद केलाय। विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन अर्ज 23 डिसेंबर रोजी फेटाळण्यात आला होता। त्यानंतर श्रेयाश जगताप यांनी देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो देखील फेटाळण्यात आला असून त्याला देखील अटक करण्याचे निर्देश देण्यात आले। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिकची अपडेट? नक्कीच आपण बघितलं होतं की नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान श्रेयाश जगताप आणि त्याबरोबर विकास गोगावले म्हणजे भरत गोगावलेचे पुत्र यांच्यामध्ये भांडण झाली होती। प्रचंड मारामारीपर्यंत हे प्रकरण गेलेलं होतं। त्यानंतर महाड कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला होता। या सगळ्यामध्ये त्यानंतर ते लोक उच्च न्यायालयामध्ये आले आणि काल उच्च न्यायालयाने एक ताशेरे ओढलेले पाहायला मिळाले। मंत्र्याचा मुलगा आहे तर त्याला काही वेगळी सूट आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न देखील पोलिसांना विचारला होता। 24 तासात तुम्ही गुन्हेगारांना अटक करू शकता, तर तुम्ही यांना शोधू शकत नाही का, अशा पद्धतीचं देखील त्यांनी एक आदेश दिलेले होते कोर्टाने आणि त्यानुसार पोलिसांनी देखील त्यांना तसा निरोप दिला होता। त्यानुसार आज आपण बघतोय की गोगावले जे आहेत, विकास गोगावले, ते महाड पोलीस ठाण्यामध्ये शरणागती त्यांनी पत्करलेली आहे आणि त्याची माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये दिलेली पाहायला मिळाली। याचबरोबर श्रेयाश यांनी हे देखील माजी आमदारांचे सुपुत्र आहेत, त्यामुळे ते देखील काही दुसऱ्या तांदळाचे नाहीत। त्यामुळे त्यांनी देखील शरणागती पत्करायला पाहिजे असं कोर्टाने सांगितलं होतं। मात्र जर शरणागती पत्करली नाही तर त्यांना देखील अटक करून इथे हजर करा, अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते कोर्टाने दिलेलं आहे। त्यामुळे दोघांनाही एकंदरीत शरणागती पत्करायला सांगितलेली आहे, जी विकास गोगावलेंनी पत्करले। मात्र अजून श्रेयाश जगताप हे आज शरणागती घेणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, पुढचा तपास चालू आहे। आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत। त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो। विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत सेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।